एक्झिट पोलचा अंदाज हाच निवडणुकीचा निकाल असं कधीच नसतं. इंडिया आघाडीला नक्की बहुमत मिळेल असा एक विश्वास वाटतोय. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गड कोण राखणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. एक्झिट पोलचे निकाल समोर आलेत. त्या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे. दादा, खरं तर काय विश्वास आहे? 100% विश्वास आहे. आणि तुम्ही बघत असाल प्रचाराच्या वेळी जे चेहऱ्यावर हसू होतं तेच हसू आजही आहे. याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना आलेली असेल. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांच्या पाठीशी राहण्याचा जो निर्धार हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने केलेला आहे त्याची प्रचिती उद्या मतमोजणी दिसून येईल. एक्झिट पोलचा निकाल शिरूरमध्ये तुमच्या बाजूने येतो, मात्र देशाची सगळी परिस्थिती पाहिली तर पुन्हा एकदा मोदी येत आहेत. कसं पाहता या सगळ्याकडे? नाही, कसं आहे, एक्झिट पोलचे जे अंदाज असतात हा शेवटी अंदाज आहे. आणि त्यातही सॅम्पल सर्वे केला जातो. तो सॅम्पल सर्वे होत असताना एकेका मतदारसंघातल्या फार तर 4,000 लोकांना विचारलेलं आहे, पण मतदान करताना काही लाख लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि एकूण जर आपण वातावरण बघितलं तर शनिवारीसुद्धा इंडिया आघाडीची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये जो इंडिया आघाडीचा जो एक अंदाज जो वर्तवला आहे हा 295 जागांचा अंदाज हा सगळ्या नेत्यांनी मिळून जो समोर येतो आहे. त्याप्रमाणे एक्झिट पोलचे पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी विधानसभा निवडणुकीला अंदाज चुकले होते, कर्नाटकला अंदाज चुकले होते, त्यानंतर मध्य प्रदेशला अंदाज चुकले होते, छत्तीसगडला अंदाज चुकले होते. त्यामुळे याही वेळी एक्झिट पोलचा अंदाज हाच निवडणुकीचा निकाल असं कधीच नसतं. आणि त्या पद्धतीनं उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्टच होईल. खरं तर तुमच्या मतदारसंघात गेल्या 15 दिवसापासून बॅनर लागलेत, पुन्हा एकदा खासदार. नाही, ही प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. कसं असतं, कोणताही कार्यकर्ता हा प्रेम करतो, त्या पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करतो, उमेदवारावर प्रेम करतो, नेत्यावर प्रेम करतो. आणि त्यामुळे जसे माझे लागले तसे इतरांचेही लागलेले असतील. त्यामुळे मला प्रत्येकाच्या भावनांचा, कार्यकर्त्यांचा हा आदर हा असलाच पाहिजे. आणि सरते शेवटी उद्या मतमोजणीत हा निकाल समोर येईल आणि मला वाटतं ती गोष्ट जास्त महत्त्वाची. निकालानंतर मोठी जबाबदारी आहे, कारण प्रचारादरम्यान तुम्ही खूप आश्वासनही दिलेली आहे. पुढची दिशा कशी राहील? आधी निकाल तर लागू द्या, मग पुढची दिशाही नक्कीच होईल. आणि याची चुणूक तुम्हाला प्रचार दरम्यान सुद्धा पाहायला मिळाली असेल की स्वतः लोकसभेचा उमेदवार असतानाही तब्बल आपलं मतदान होण्याच्या आधी, शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान होण्याच्या आधी 6 मतदारसंघांमध्ये सभा घेतलेल्या आहे. आणि एकूण स्वतः उमेदवार असताना या लोकसभा निवडणुकीसाठी 18 सभा या इतर उमेदवारांसाठी घेतल्या. त्यामुळे एकूणच सगळ्या जबाबदाऱ्यांची जाणीव ही नक्की आहे. ह्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडल्या, मात्र एक्झिट पोलमध्ये ह्या सगळ्या उमेदवारांचा विजय दिसतोय. त्याच्यामुळं तुमच्या विजयाबरोबर इतरांचा विजय होतोय. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाला किमान 8 जागा मिळतील असा आमचा स्वतःचा अंतर्गत अंदाज आहे. आणि या जागांमध्ये झाली तर वाढच होईल. आणि नक्कीच इतकं घवघवीत यश इतक्या मोठ्या संघर्षानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब खेचून आणत आहेत. यामध्ये साहेबांवर महाराष्ट्र किती प्रेम करतो ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित होईल. सरकार स्थापन होत असताना, मोदींचं जर सरकार स्थापन झालं तर पुढची दिशा कशी राहील? असं होत नसतं. म्हणजे मी स्वतःच जे म्हणालो की 6 मतदारसंघांमध्ये मी मतदानाच्या आधी फिरलो, त्यानंतरही मी काही मतदारसंघांमध्ये नंतर 2 मतदारसंघांमध्ये फिरलो. आणि एकूण जो अंदाज जर बघितला तर हा अंदाज बघता इंडिया आघाडीला नक्की बहुमत मिळेल असा एक विश्वास वाटतो आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या याच्यावर लगेच जर ते सरकार असेल असं होत नाही. आणि जरी तसं घडलं तरी मला वाटतं की त्याने जे काम आहे, जे कर्तव्य आहे त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. खरं तर एक चर्चा कालपासून सुरू आहे, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जातील अशी एक चर्चा सुरू आहे. नक्की काय, का जातील? महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही चर्चा जे कोणी घडवून आणतं आहे त्यांच्या मनात एक्झिट पोलविषयी शंका आहे का? मग म्हणजे जर आत्ता जी NDA आहे या NDAला जर एवढं बहुमत मिळत असेल तर मग अशा चर्चा घडवण्याचं त्यांना नेमकं कारण काय पडतं आहे? याचाच अर्थ NDAचे जे घटक पक्ष जे आहेत किंवा त्या संदर्भातले जे लोक आहेत ते ही चर्चा घडवत आहेत, याचाच अर्थ त्यांचाच एक्झिट पोलवर विश्वास नाही. इतकी गोष्ट स्पष्ट आहे.
खरं तर उद्या निकाल आहे आणि तुमचा लुकही बदललेला आहे. म्हणजे अगदी मतदानाच्या दिवशीही वेगळा लुक होता, आज निकालाच्या दिवशी वेगळा लुक आहे. काय कारण आहे याचं? नाही असं काही नसतं की यामध्ये हे वेगळं कारण असण्याचं काहीच कारण हे नाही आहे. आणि एक चेंज आहे, तो चेंज करून पाहायला बाकी काही. नक्कीच एक्झिट पोलमधले जे अंदाज आहे हे पुढच्या काळामध्ये किती यशस्वी होतील हे पाहावं लागणार आहे. मात्र उद्याच्या निकालानंतर हा जल्लोष आणि ही सगळी परिस्थिती कशा पद्धतीने राहणार हे पाहावं लागेल. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, शिरूर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.